अंजनगाव सुर्जी पोलिसांनी 2 जुलै 2026 रोजी एका अवैध दारू विक्रेत्यावर यशस्वी कारवाई केली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अभिजित गायगोले वय 28 वर्ष राहणार गुलजारपुरा याला दारूची वाहतूक करताना पकडले। चौकशी दरम्यान त्याने ही दारू लाला चौक येथील भट्टीतून आणल्याचे सांगितले। ज्यानंतर पोलिसांनी तेथील व्यवस्थापक नितेश बुंदिले वय 36 वर्ष यालाही आरोपी म्हणून निष्पन्न केले। पोलिसांनी गोल्डन संत्रा आणि टँगो पंच कंपनीच्या एकूण 200 देशी दारूच्या बाटल्या मूल्य 10,000 रुपये, एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल मूल्य 90,000 रुपये आणि एक अँड्रॉइड मोबाईल मूल्य 10,000 रुपये असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सूरज बोंडे आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव सुर्जी।